नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमरीश आहे. मी एक दारोडा आहे. हाय एव्हरीवन. केवळ परमेश्वर कृपा अल्कोहोलिक अनोनिमसचा सुंदर कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या संगतीत आहे. त्यामुळे 18 जानेवारी 2021 त्याचा दिवस दारूपासून दूर राखला गेलोय. ठीक चाललंय. एक दिवशीच्या हिशोबाने आनंदी व उपयुक्त आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतोय आणि तो दयाळू परमेश्वर रोज त्यामध्ये गव्हाच्या दाण्या इतकं कोणीही यश देतो. खरं मित्रांनो, अल्कोहोलिक अनोनिमसचा वर्ग हा विचार मंथनाची जागा. इथं आल्यानंतर माझ्या बाबतीत सांगायचं तर वयाच्या 13व्या वर्षी दारू प्यालो. तो उत्सुकतेपोटी खूप कारणे, त्याच्या आधीची जडणघडण आहे आणि जे स्वतःच्या हाताने उचललेली दारू ती मला कधी प्यायला लागली हे मला कळालंच नाही. अशा अवस्थेमध्ये या वर्गात आणला गेलो. ज्यावेळेस या वर्गात आलेलो तेव्हा काही सांगू शकेन असं शिल्लक राहिलेलं नव्हतं. फक्त जिवंत होतो. ना डोक्यात चांगले विचार होते, ना खिशामध्ये पैसे होते, ना घरामध्ये प्रेम होतं, ना समाजामध्ये इज्जत होती. कफल्लक हा जो शब्द आहे त्याचं आयडेंटिफिकेशन मला नंतर झालं की मी अशा अवस्थेत आलेलो कफल्लक. आणि इथं आलो. इथं आल्यानंतर दारू थांबली. परमेश्वर कृपा, तुमच्या सगळ्यांची साथ संगत, माझे थोडेसे प्रामाणिक प्रयत्न, कारण ऑप्शन राहिला नव्हता प्रामाणिकपणे सांगायचं तर. मरून जाईन याची खात्री पडली होती की मी मापात पिऊ शकत नाही. ए मध्ये येऊन पण नाटकं केलेली. 2018 मध्ये ए मध्ये आणला गेलो होतो. सोसायटीची तारीख 2021 आहे. जी शेवटची दारू मी पिलो होती 17 जानेवारी 2021 रोजी. 18 जानेवारी ते आजचा दिवस दारू नाही प्यालेला. परंतु दारू थांबल्यानंतर आतापर्यंत जी शेअरिंग झाली, प्रत्येक शेअरिंग मध्ये किंवा प्रत्येक शेअरिंगचा कल सेरेनिटी, प्रसन्नता, स्वीकार या गोष्टींकडे होता. आणि मी हे असं सगळं ऐकायचो. देवीच्या जायचो, मेंबरची शेअरिंग ऐकायचो, बऱ्याच गोष्टी करायचो. पण ते लॉंग रन व्हायचं नाही. म्हणजे आज जमलं उद्या जमेलच याची खात्री नाही, किंवा आज जमलं तर मी पश्चातापातच, मग पश्चातापामध्ये नकोच आपल्याला काही होणारच नाही. पूर्णपणे नैराश्यग्रस्त अवस्थेमध्ये पूर्णपणे काही दिवस मध्यमुक्त राहिल्यानंतर आता जे ओल्ड टाइमर म्हणत होते अशा एका जुन्या सभासदांनी मला सांगितलं, अमरीश तुला वाचनाची आवड आहे तर मार्गदर्शक का घेत नाही. मला बाकी सगळं मान्य होतं याचं, पण मार्गदर्शकाची मला काय गरज आहे. मी खूप ज्ञानी आहे. प्रचंड उच्च कोटीचे संस्कार असलेल्या घरामध्ये माझा जन्म झालेला. मध्यमवर्गीय कुटुंब पण धार्मिक संपूर्ण. ज्यावेळेस माझी मित्र 8, 7:30, 8 वाजेपर्यंत झोपायची, माझी आजी मला पहाटे 4ला आंघोळ घालून थंड पाण्याने पांडुरंगाच्या देवळामध्ये मंदिर झाडायला न्यायची काकड्याचं. त्यामुळे त्या परमेश्वराबद्दल प्रचंड चीड. देवफ्लो असलं काय नसतं, ही येडी लोक आहेत. ही एक दारू पिण्याच्या काळात तयार झालेली मानसिक संकल्पना, ज्याला आता कोणतरी बोललं की जुन्या कल्पनांना चिटकून राहिल्यामुळे. माझी ही जुनाट कल्पना झाली होती की देव नसतंयच. असला असताना तर मला जे पाहिजे ते मिळालं असतं. कारण मी किती सेवा केली आहे तिची, किती काय काय केलंय, व्रत वैकल्य केली आहे. माझं अख्खं घर करतं. मग आम्ही भौतिक बाबतीमध्ये मागे कसे, आमच्यामध्ये एवढं दुःख कसं, अनेक प्रश्न होते असे. अनेक म्हणजे खूप कन्फ्युज माइंड कायम. आणि डिनायल हळूहळू तयार होत होता. हळूहळू हा एका दिवसामध्ये तयार झालेली नाही आहेत माझी मतही. मी मध्यमुक्त राहिल्यानंतर मार्गदर्शक घ्यायचं जेव्हा मला एका जुन्या सभासदांनी सल्ला दिला की अमरीश तू मार्गदर्शक का घेत नाहीस. मी विचार केला की ठीक आहे म्हणलं, आता यावेळेस मार्ग प्रचंड खाल्लेला आहे, कुठलंच शिल्लक ठेवायचं नाही की बाबा हे केला नाही म्हणायला. कारण डिनायल इतका स्ट्रॉंग होता की ए चुकीची आहे आणि माझं काही होणारच नाहीये, हे मला ऍप्लिकेबल नाहीये, या मानसिकतेपर्यंत मी गेलेलो. आपल्या इथं सुरुवातीलाच लिहिलेलं आहे की ज्याप्रमाणे बुडणारा कुठला तरी व्यक्ती त्या जीव वाचवणाऱ्या गोष्टीला घट्ट पकडतो, त्याप्रमाणे ती आध्यात्मिक साधीसुधी आध्यात्मिक उपकरणं म्हणलेले आहे त्यांनी. साधीसुधी. मला ती साधीसुधी उपकरणं कळाली, ते वाचली. अध्यात्मिकता म्हणजे ठीक आहे म्हणलं, पण अध्यात्म म्हणजे काय हे कळतच नव्हतं. मी समोर मुंड्या हलवायचो, गुबुगुबूच नंदीबाई. हा बरोबर तुम्ही म्हणता. हा पण ते वागताना ऍक्च्युअल मध्ये कशाला नम्रता म्हणतात किंवा कशाबरोबर खातात, कसं काय ऐकून घेणं आणि सहन करणं वेगळं आणि सहिष्णुता वेगळी, हे कळायला खूप वेळ लागला मला. यामध्ये मी बऱ्याचदा दारू पिलो परत, किंवा बऱ्याचदा भांडणं केली, बऱ्याचदा काही काही गोष्टी झाल्या. जेव्हा मार्गदर्शक घेतला, म्हणजे मी त्यांना विचारलं, त्यांच्याबरोबर वाचनाची पहल काढली मी पहिल्या सुरुवातीला. तुमच्याबरोबर बिग बुकचं वाचन करायचंय, लॉकडाऊनचा पिरियड होता आणि आम्ही वाचन करू लागलो. मग मला आवड आहे पूर्वीपासूनच वाचनाची, खूप कादंबऱ्या वगैरे वाचलेल्या असल्या कारणानं मी त्यांना कुतूहलाने प्रश्न विचारायचो. खूप
खूप प्रश्न म्हणजे खूप प्रश्न, दिवसातले 1-2 तास तरी फोनवरती बोलायचं त्यांच्याशी. लॉकडाऊन पिरियडवर काही काम नव्हतं. त्यांनी 2-2.5 महिने झाल्यावरती म्हणजे ठीक आहे अमरीश, म्हणजे मी तुझा मार्गदर्शक होईन, पण HOW आता जे बांधव बोलत होते तोच कार्यक्रम त्यांनी मला सांगितला की प्रामाणिक स्वतःशी राहायचंय, खुल्या मनाने बोलायचंय आणि इच्छाशक्ती ही मनाची तयारी ही दर्शवावी लागेल. नैराश्य येतं, मरगळ येते, त्या गोष्टी अनेक त्यांनी त्यांच्या भाषेतून प्रकट करण्याचा प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थाने म्हणता येईल किंवा माझ्या आयुष्याचं नवीन टर्निंग पॉईंट हा चालू झाला आणि मी ऐकायला लागलो कोणाचं तरी. कारण हा जो मार्गदर्शक मी घेतला होता यांच्या मागे मी 18 जानेवारी 2021 म्हणजे ज्या दिवशी मी मद्यमुक्त राहिलो त्या दिवशीपासून होतो की तुम्हीच माझे स्पॉन्सर होणार. त्याच्या मागं कारणच असं होतं, अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या बाहेरचं वाक्य आहे. माझी अवस्था मी आता सांगितली की एक कफललकाप्रमाणे अवस्था होती आणि त्याच्या शेअरिंगमध्ये एक वाक्य ऐकलं मी की दारिद्र्याची गंगोत्री ही पैशाच्या अभावात नसून माणसाच्या क्षुद्र विचारात दारिद्र्याचा जन्म होतो. मी ते कुत्र कसा कान टाईट करून असं इकडे इकडे बघतो ना, तसं मला काहीतरी फील आलं होतं की म्हणजे आपल्याला कोण सुधारणार तर हेच सुधारणार होतं. ते जेव्हा बोलत होते ना तेव्हा मला माझं आयडेंटिफिकेशन मिळत होतं, कारण माझं दारिद्र्य माझ्या विचारांमध्ये होतं आणि मी त्याला माझ्या खिशामध्ये उडकत होतो, मरेपर्यंत सापडलं नसतं. मला कळतच नव्हतं की भौतिकता म्हणजे संपूर्णता नाहीये. आता इथं जे म्हणलेलं जातं की आधी भौतिक कल्याण, आधी आध्यात्मिक सुधार प्रथम आणि त्यानंतर भौतिक कल्याण होतं, हे जे काही लिहिलेलं आहे वाचलेलं आहे हे तात्पुरत्या स्वरूपात स्वीकार पण व्हायचं, पण ज्या वेळेस पैशाच्या ठिकाणी पैसाच चालतो ना त्यावेळेस BA काय आठवायची नाही. तेव्हा मन बंद करायचं, खरं दारुडे पण बाहेर यायचं, खरा तो राक्षसीपणा जो आहे, जो आक्रमकपणा आहे तो बाहेर यायचा. आणि मग त्यानंतर जे काही वागायचो त्यामध्ये गोंधळच व्हायचा आणि मग वाटायचं परत आपल्याला नाही होणार, आपल्याकडे नाही आहे आपल्याकडे. मित्रांनो, ज्यावेळेस कुणावरती तरी विश्वास बसला तेव्हा तो परत फिरून माझ्याकडे आला. मला माझ्या मार्गदर्शकांनी सगळ्यात पहिले जर काय वाक्य दिलं तर म्हणले, अमरीश, स्वतःकडे लक्षपूर्वक लक्ष आणि इतरांकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष म्हणजे प्रगती, आणि इतरांकडे लक्षपूर्वक लक्ष आणि स्वतःकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष म्हणजे अधोगती. तुला काय करायचं बेटा तू ठरव. 100% इथं मी सुधारायसाठी यायला लागलो होतो, आज पण सुधारण्यासाठीच येतो. तू सुधारण्यासाठी इथे येतोय तर मान्य कर आधी बिघडलेला आहेस. मला मान्यच होत नव्हतं. इथं जे सांगितलं जातं की आमच्या उणिवा कबूल करा, मला माझ्या उणिवा कित्येक उणिवा आहेत त्यातल्या 90% तर मान्यच नव्हता. नाही माझे मी बेवडा आहे पण तेवढा नाही, गेले पण एवढं नाही. आता कोणतरी भाऊ बोलले मगाशी की ती वेळ नाही मिळू शकत 100%. पण असं जे का ओल्ड टायमरनी वाक्य दिलं की म्हणले अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम पश्चातापात जोडत बसायचं नाहीये रे, प्रायश्चित्ताकडे वाटचाल पाहिजे तुझी. म्हटलं करू तर कुठं करू, इच्छा तिथे मार्ग म्हणतात आपल्या इथं. मुळात जेव्हा माझ्याच अंतःकरणामध्ये इच्छा नव्हती ना तोपर्यंत मला अल्कोहोलिक्स अनोनिमस काही समजतच नव्हती किंवा याच्यामध्ये काही गोडी रस काहीच नव्हता. मला प्रामाणिकपणे बाहेर कुठं जागा शिल्लक राहिली नव्हती म्हणून मी इथे यायचो. हा माझा सुरुवातीच्या काळातला प्रवास होता. पण ज्यावेळेस लक्षात आलं खरं आता जे अमरभाऊ बोलले, खरंच वंडरफुल शेअरिंग, पूर्ण प्युअर आयडेंटिफिकेशन मिळालं मला, प्युअर, की काय घालवून बसलो मी. जेव्हा आध्यात्मिक उपाय मार्गदर्शकांनी एक खूप छान गोष्ट केली की त्यांनी 90 मीटिंगमध्ये मला ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आणि मी समजून घेण्याचा आजही प्रयत्न करतोय की पहिली पायरी जी आहे ना ती शरणागतीची आहे. म्हणजे मला ते हातबल या शब्दावरती खूप त्रास होता. मी कसा हातबल, वाईन शॉपमध्ये मी जातो, पैसे मी देतो, ग्लासमध्ये मी ओततो, हाताने माझ्या मी पितो. हातबल म्हणजे कोण, ज्याला हात नाही, ज्याला पिता येत नाही, ज्याला काय नाही, किंवा तुम्ही हातापाय बांधून नरसाळ्यांनी पाजली तर मी हातबल ना. कुठल्या लेवलला माझा विवेक गेला होता. या बुद्धीमध्ये ती कल्पनाच प्रवेश करू शकत नव्हती की मला मापात दारू पिता येत नाही. पहिलाच गोड घातक, शेवटची 90 गोळ करते हो, पहिली नाही. या मानसिकतेमध्ये अडकलो होतो. पण पहिलीच पिली नाही तर शेवटची प्यावीच लागत नाही, यासाठी वारंवार अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंग कराव्या लागल्या. पण हे दारूच्या बाबतीमध्ये झालं. पहिल्या पायरीमध्ये शरणागती, मध्यशक्ती पुढे हा भाग पुढे उलगडीन मी. पण दारू पुढे तर पहिल्यांदा सुरुवातीला, कारण 28 महिने झाले होते मला अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या प्रवासात. 3 महिने, 6 महिने, 8 महिने, 9 महिने अशा सोबरायटी नंतर ना परत दारू प्यायला लागलो होतो. लोकांना मी आता नकोसा मेंबर जो असतो ना की हे लई चॅप्टर आहे, असा मेंबरकडे माझी वाटचाल झाली होती. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तसा व्हायला लागला होता.
आणि तशा अवस्थेमध्ये परमेश्वराने मार्गदर्शकाचा माझ्या आयुष्यामध्ये प्रवेश केला. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, शरणागतीमधून सुटका होते, बाकीची पुढची जी वाटचाल आहे ती तुलाच करावी लागेल. त्यावरती एक प्रसंग असा आला की ऑप्शन राहिला नव्हता मला. मी भयंकर चिडलेलो होतो, घरामध्ये भांडण झालेलं माझं आणि माझ्या वडिलांचं, आणि परत दारू पिण्याची इच्छा निर्माण झाली होती की काय उपयोग होत नाही. मी कितीही नम्रतेने राहिलो, मी कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला, मी काहीही केलो तरी ही लोक काय मला किंमत देणार नाहीत, यांना काय माझ्या मताची किंमत नाही, यांनी माझी पूर्णपणे पोथी ओळखली आहे, या अशा विचारांपर्यंत गेलो. आणि मार्गदर्शकांना फोन केला, म्हणलं खूप त्रासात आहे, दारू प्यायला वाटायला लागली आहे. त्यांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं, तुला प्यायचे असेल तर तू पिऊ शकतोस, पण हा उपाय नाही. हे पिल्यानंतर ना तुझ्याकडून काय जाईल हे बघ म्हटले. त्यावेळेस मला पहिल्यांदा किंवा तिथून माझी जाणीव सुरुवात झाली, मी म्हणू शकतो की इथं जे म्हणतात की हीच आध्यात्मिकता आहे, हे त्यांनी मला नंतर सांगितलं. विश्वास हे जे शब्द आहे ना, जो मी ज्याला कधी आयुष्यात महत्वच दिलं नाही, मी तरी कधी महत्व दिलं नाही विश्वास या शब्दाला. मग तो कुणाचाही असू द्या, लहानाचा असू द्या, माझ्यापेक्षा मोठ्यांचा असू द्या, माझ्या बरोबरीचा असू द्या, आलोच हे माझं फिक्स वाक्य, करीन, बघू, आश्वासक बोलणं. आणि आता कुठं तर सुधारलंय, आता दारू पिणार नाही, परत ठीक आहे भांडण करून गेलाय. मी घरातून वादावाद करून बाहेर गेलो की माझे वडील 4 मेंबरना फोन करायचे, घरात वाद झालाय, तो बाहेर गेलाय बघा, ऑटोमॅटिक मला फोन यायची. मी म्हणालो देवाची कृपा, बरोबर भांडणं झाली की फोन येते, बरोबर भांडणं झाली की फोन येते. धार्मिक वृत्तीतला होतो, मला असे चमत्कार वाटायचे या गोष्टी, पण वडील तेवढी काळजी घ्यायची. आणि अशा स्वरूपात काहीचं वागणं चाललं होतं. पुस्तकं वाचायचो आणि त्यांनी सांगितलं स्पष्टपणे, आता जर तू पिला, तुझं शरीर जाईल, तुझा पैसा जाईल, घरामध्ये थोडंफार जे काय हातामध्ये आलंय ते पण निघून जाईल, कारण तू लगेच थांबणाऱ्यातला नाहीयेस. तुझा सप्ताह बसणार, परत सप्त्यामध्ये काय राडे घालशील, किती लोकांचं देणं करशील, काय करशील तुला कळणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे जो विश्वास जाईल ना, विश्वास, तो काही केला तर परत मिळणार नाही. कारण आता खूप नाटकं झालेली आहेत आपली, खूप म्हणजे खूप झालेले आहे. कारण अल्कोहोलिक अनोनिमस अशा गोष्टींवर काम करते ज्या दिसत नाहीत. विश्वास दिसत नाही, श्रद्धा दिसत नाही, आशा दिसत नाही. मी जेव्हा विचारलं त्यांना, मग हे अध्यात्म म्हणजे काय, त्यासाठी म्हणले पहिले 5 नंबर. मी यासाठी सांगतोय मी किती श्रेष्ठ आहे, विद्वान, माझी विद्वत्ता पाळायला मला ही जागा नाहीये, हा डायस आहे, मी याला खूप पवित्र मानतो. मी अगदी नम्रपणे आत्म्याच्या कबुलीने सांगतोय. 5 नंबर सांगण्यामागचं कारण एकच की नवागत असेल कोणी तर त्याला त्याचं आयडेंटिफिकेशन मिळावं. आणि त्यांनी जशी माझी अवस्था झाली की तुझ्या वाटणीचं दुःख बाबा मी भोगलेलं आहे, तू भोगू नयेस, एवढीच एक तळमळ आहे. आणि 5 नंबर 365 त्यांनी उघडायला लावलं आणि त्यावरती त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की राग, आक्रमक पवित्रा आणि मनाला विषाद देणारा स्वभाव. यावरती बघितलं जेव्हा मी म्हणलं यस, त्याच्या करेक्ट 2 वरती लिहिलंय त्यांनी की व्यक्तिमत्वात बिघाड असल्याशिवाय अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये व्यक्ती प्रवेश करत नाही, तो करूच देत नाही. व्यक्तित्व सुधारण्याची जागा आहे. माझ्या व्यक्तिमत्वात बिघाड आहे हे जर मला येण्यापूर्वी कोणी सांगितलं तुला शान आहे जाबो, वडिलांना सुद्धा बोललेलं आहे मी, तुम्ही तुमचं बघा, आई बघितलं नाही, बाप बघितलं नाही, भाऊ बहीण नातेसंबंध नाही हो, आपण खडा तो सरकारचे बडा, भयानक अहंकारी स्वयंकेंद्रित व्यक्तिमत्व माझं. आणि त्यानंतर अध्यात्म म्हणलं तर 5 नंबर 73 चैतन्यपूर्ण विश्व त्याचं हेडलाईन आहे. आणि बिलिंग स्पष्टपणे लिहून ठेवले त्यांनी की त्यांचे अनेक उपकार हे त्यांनी खूप साध्या शब्दात लिहिलं, जे माझ्यासारख्या अनाडी माणसाला सुद्धा एकदम सहजपणे कळालं. अडाणी याच्यासाठी की खूप शाळा शिकून खूप काय करून पण मला एवढं साधं गोष्ट कळाली नाही की मला दारू मापात पिता येत नाही, माझ्या स्वभावाचं आयडेंटिफिकेशन मला करता आलेलं नाही, की मी एक्स्ट्रीमिटी लेवलचा माणूस आहे. हे करण्यासाठी मला खूप काही गमवावं लागलंय. इथं उभारून किंवा इथं या वर्गात जे कोणी येतो ना, हा फुकट आलेला नसतो. त्यासाठी BLWनी किंवा त्या परमेश्वरांनी ही सभा पूर्णपणे विनामूल्य ठेवलेली आहे. इथे यायसाठीची किंमत आम्ही तिथं बाहेर मोजलेली आहे, हे या वर्गात आल्यावरतीच कळालं मला. आणि त्यांनी BLWनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आता चैतन्यपूर्ण विश्वामध्ये प्रवेश केलेला आहे. आता इथून पुढचं वागणं समजूतदारपणा आणि परिणामकारकता यावरचा असेल. आणि त्यावरती त्यांनी BLWनी लिहिलेलं आहे त्यांच्या शब्दामध्ये की निर्व्याज प्रेम, आनंद, सहिष्णुता, चांगुलपणा, दयाळूपणा, मनावरील ताबा व नम्रता असे 8 घटक
एकदम सुटसुटीत, म्हणजे 5वीतल्या मुलाला जरी त्याच्या अर्थ विचारले तरी कळतील अशा 8 घटकामध्ये त्यांनी खाली त्याला हेडलाईन दिली की हा मला समजलेला आध्यात्मिकतेचा अर्थ आहे. मग निर्व्याज प्रेम हे मला सगळ्यात जास्त खटकलेलं किंवा मला नाही कळालेले मुद्दा होता. निर्व्याज प्रेम, अनकंडिशनल लव्ह कसं काय करू शकतं कोण? शक्यच आहे ना. म्हणजे मी तरी अजून बघितलेलं नाही. मी खूप म्हणजे 5-6 दिवस तरी मार्गदर्शकाशी या गोष्टीवरती चर्चा करत होतो आणि माझे मार्गदर्शक तसं मुळात हुशारच. त्यांनी खूप डोकं खांदवलं माझं. हे बघ, 6वी पायरी बघ, 7वी पायरी बघ, बघ तू सापडेल तुला, बघ तू सापडेल तुला. नाही सापडलं, हा शब्द पण नाही सापडला. मग त्यांनी विचारलं, परवा क्लर्कशिपला गेला होतास ना? मी म्हणलं हो. काय झालं? येतोय की मीटिंगला? कसं आहे? म्हणलं आहे, थांबेल वाटतंय. स्पष्ट असं बोलणं असतं माझं मार्गदर्शकासोबत. थांबेल वाटतंय कारण 2 दिवसामध्येच पुस्तकांबद्दल विचारायला लागला, म्हणजे याची गोडी लागेल असं या विषयावरती बोलत होतो. म्हणले मग तुला काय मिळालं यार? मी म्हणलं आनंद वाटला. मिळणार कशाच काय? म्हणलं ती म्हणले कशाच्या काय पोटी तू हे केला? मी म्हणलं असंच केलो, माझ्यासाठी कुणीतरी केलं म्हणून मी कुणासाठी तरी करतोय. म्हणले ह्यालाच निर्व्याज प्रेम म्हणतात. या जगात किंवा माझ्या जगात तरी मला फार शब्द खेळ करता येत नाही की एक दारुडा दुसऱ्या दारुड्यावरती निर्व्याज प्रेम करू शकतो. कारण मी माझ्या मुलांच्या बाबतीत बघितलं होतं. मी माझ्या मुलांना जरी चॉकलेट दिली तरी त्यांनी माझं ऐकावं, आई वडिलांचे पाय दाबले तर त्यांनी मला नीट बोलावं. हे मी टिपिकल लेवल. आता भाऊ बोलले की वास्तविक दर्शनी कार्यक्रम आहे. वास्तविकतेमध्ये मनामध्ये अपेक्षा आणि इच्छा जागा होतातच. मी जर काही योगितासाठी केलं तर त्यांनी काहीतरी माझ्यासाठी करावं, ही माइंडसेटच आहे माझा. पण मी बऱ्याचदा बघतो, जेव्हा एक अल्कोहोलिक दुसऱ्या अल्कोहोलिकशी बोलतो, संवाद करतो, इथं काही असू दे, व्हॉट एव्हर इट मे बी, बराच निस्वार्थी असतं. मला म्हणले हेच घरात प्रॅक्टिस करा, हेच घरात प्रॅक्टिस कर. सोपं नाही या, प्रामाणिकपणे सांगतो. मला तर नाही जमलं लगेचच, किंवा अजूनही 100% जमलं असं नाही म्हणणार. परंतु ह्या निर्व्याज प्रेमामुळे ना माझा आंतरिक शोभ म्हणजे आपण विषाद, जो मी शब्द म्हणला मगाशी, राग, आक्रमक, पवित्र आणि मनाला विषाद देणारा स्वभाव. डॅनियल गोल्डमन म्हणून एक लेखक आहे, मानसशास्त्रज्ञ अमेरिकेतला. त्यांनी पुस्तक लिहिलं इमोशनल इंटेलिजन्स. त्यामध्ये विषाद या शब्दाचा अर्थ त्यांनी मानसिक रोग असा केलेला आहे. म्हणजे मी माझ्या सगळं मनाचं काय सांगत नाहीये, मी हे वाचलेलं आहे. विषाद म्हणजे लेट गो न करता येणं आपल्या भाषेत. मला सोडून देणं जमत नाही लगेचच. एक गोष्ट काय तर खटकली की मी त्याला चिटकून बसतो, हा विषाद. आणि हीच गोष्ट मला एक्स्ट्रीमिटीकडे घेऊन जाते, हीच गोष्ट मला टोक गाठायला लावते. कशाला? मग माझ्या हातात वेळ गेल्यानंतर जाग येणारा माणूस मी. मग रिझनमेंट तयार होते, एक तर भीती तयार होते, आणि भीतून राग आणि खुन्नस, आणि त्यामध्ये मी स्वतःलाच जाळतो. मी समोरच्यांचं खूप कमी नुकसान केलंय, पण स्वतःचं खूप केलेलं आहे. ह्याचा परिणाम असा की हा क्षोभ तयार झाला. क्षोभ म्हणजे उगीच जाळत बसणं स्वतःला. चला कितीतरी चांगल्या गोष्टी आनंदी घडतात आहेत, तरी पण मी तसं काय, मला रात्री भगवान बुद्ध भेटले आणि मी एकदम शांत झालो. ते ऑटोमॅटिक आतमध्ये व्यक्तिमत्व बिघडलेले आहे आणि हे स्वीकार होऊ देत नाही. आरशासमोर जेव्हा उभारून मी विचारतो ना स्वतःला, तेव्हा तो कुठेतरी खेळ असतो, टिकटिक करतो. मी स्पष्टपणे म्हणलं स्पॉन्सरला की हे काचेचं भांडं आहे, म्हणलं याला तडा गेलेला आहे, तुम्ही किती पण म्हणावं, म्हणलं याला स्टिकर लावू आपण, याला कलर मारू, पण ती चीर राहणारच. आणि हा स्वीकार आहे. हा स्वीकार जर मी नाही केलो तर मग परत क्लॅशेस. आतापर्यंत जे आपण ऐकलं किंवा जे काही मी बोललो आतापर्यंत, मी जे काय वागलेलो आहे, माझ्या जीवनामध्ये जगलेलो आहे, त्यामध्ये मी काय लगेचच अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये येऊन पडलेलो नाहीये. मी पण सगळ्या बॉलवरती सगळे 6 मारून 4 मारून कित्येक वेळा विकेट जाऊनच इथं आलोय. मग जे काही प्रसंग येतात, ज्याला आपण म्हणतो भावनिक संघर्ष, तो खरा कस लावतो आध्यात्मिकतेची. त्यावेळेस हे निर्व्याज प्रेम इतकं छान कामाला यायचं ना. कारण कार्यक्रम कसा आहे, स्वार्थी आहे. मी बऱ्याच ओल्ड टायमरच्या तोंडात नाही ऐकलेलं. मग स्वार्थ कशात आहे? आनंदात आहे. मला एका ओल्ड टायमरनी सांगितलं, या आत्म्याला जर तू सारखं जर त्रासाने ठेवला ना तर हे जास्त दिवस शरीरात राहत नाही, सोडून निघून जात आहे म्हणले. आणि याच पान नंबर 73 वरती बिलने लिहून ठेवलेले की आत्मा एक निर्गुण घटक आहे, निर्गुण. मग ऐकायचं कुणाचं? भयानक आहे, विरोधाभास आहे. हे मध्ये कार्यक्रम मी करेल तो खरा का मला करेल तो खरा, हा विचार करण्याचा भाग आहे.
म्हणून मी म्हणतो कायम की ही विचार मंथनाची जागा आहे. आज भाऊ बोलले मी जबाबदार आहे. मी प्रामाणिकपणे विचारतो, आज मी जो काही पण आहे आत्ता या घडीला या क्षणाला, या गोष्टीला माझे कर्म आणि मी याच गोष्टी जबाबदार येतो. पण हे कधीपर्यंत शक्य आहे? जोपर्यंत मला ही गोष्ट कळणार नाही की माझे विचार माझं जीवन चालवतात. अध्यात्म म्हणजे दैवी शक्ती नाही. इथं काय मॅजिकल ओरा तयार होणार किंवा मी असं केलं की उडणार, हे काहीच नाही. मला चमत्कार आहेत ना, हे ऑलरेडी झालेले असतात, ते दिसतात नंतर. फक्त मी पॉज मारून माझी कॅसेट रिवाइंड मध्ये बघायला चालू केलो ना, माझा आयुष्य बदलणारा मी, माझा चमत्कार करणारा मी हा फक्त विचार न केल्यामुळं बनला गेलो. लयाला लागलो. इथं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, मला कुठल्याही प्रकारची भावना हाताळता येत नाही. कोणतीच, आनंदाची असो दुःखाची असो, यामध्ये जेवढ्या काही भावना येतील त्या सगळ्या प्रकारच्या भावना मला कुठलीच व्यवस्थितपणे हाताळता येत नाही. मग त्यासाठी यांनी दिली दुसरी पायरी किंवा हे आनंद, हे सगळ्यात मोठा की पॉइंट आहे मला मध्यमुक्त आणि उपयुक्त बनवणारा. मध्यमुक्त मी परिस्थितीने राहिलो, प्रामाणिकपणे सांगतो, मी स्वइच्छेने मध्यमुक्त राहिलो नाही, परिस्थितीने मध्यमुक्त राहिलो मी. पण जेव्हा मध्यमुक्ततेमध्ये आनंद मिळवायचा प्रयत्न करायची जेव्हा वेळ आली, तेव्हा लक्षात आलं समर्पणाशिवाय काहीच होत नाही. शरणागती ठीक आहे, मी परिस्थिती पुढे शरणागत झालो, मी दारू पुढे शरणागती पत्करली, मी माझ्या मार्गदर्शकावरती विश्वास ठेवला. पण मी बघतो ना आता मगाशीच्या शेअरिंग मध्ये झालं की स्पॉन्सर पण उडतो आणि स्पॉन्सी पण उडतात. ते जे काही होतं हे का बरं? माझी मध्यमुक्तता काही खूप नाही किंवा माझा प्रवास काही खूप मोठा नाही, पण मी हे लय जवळून बघितलं, लय जवळून बघितलं, म्हणजे जवळच आहे मी पूर्ण. खरं सिरियसली म्हटलं, लहानपणापासून एक्स्ट्रीमिस्ट आहे, घुसलोच. इथून तो मुंबईपर्यंत सगळं, म्हणजे अगदी जीवाभावाचे संबंध. विचारलं भावनिक दृष्टी असं होतंय, असं होतंय, ते त्यांचं जाऊ दे, मला माझं सांग. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गोळ भावनांचा आहे, गोळ अपेक्षा, पूर्ण अपेक्षा. जोपर्यंत मी खरंच समर्पित होत नाही. आता माझ्या बहिणी आहे तिथं, तरी पण मी सांगतो, मला समर्पणाची व्याख्या आमच्या वडिलांच्या एका मित्रांनी सांगितली. ते माझे वडील कीर्तनकार आहेत आणि बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडनं माळा घातल्या, ते सोहर झाले, खूप चांगली घरं सुधारली. पण प्रचंड धार्मिक घरातून आलेलो आहे मी. पण आमच्या वडिलांना एकदा एक माणूस म्हणलाय की काय तुझं पोरगं स्वतः दारू पिते तू इथे कीर्तन सांगायला. त्या माणसानी पगडी काढून ठेवली, आजपर्यंत नाही घातली परत. हा अभिमान नाही, एवढं लज्जास्पद मी त्यांना वागवलेलं आहे, एवढं दुःख दिलेलं आहे. आणि हे सांगितल्यानंतर मला परत चांगलं वागायची प्रेरणा मिळते, म्हणून मी कायम सांगतो की तरी म्हटले जुन्या काळात कसं असायचं, जेव्हा मुला मुलीचं लग्न व्हायचं, जुना काळ म्हणला त्यांनी जाणीवपूर्वक, तेव्हा बाईनी मुलाला बघितलेलं नसायचं किंवा मुलांनी मुलीला बघितलेलं नसायचं. आणि जेव्हा त्यांची मधुचंद्राची रात्र यायची त्यावेळेस ती स्त्री पूर्णपणे त्या नवऱ्याला समर्पित असायची. जशी मीरेनी श्रीकृष्णाला समर्पण दिलं होतं, की तूच व्हॉट एव्हर इट मे बी, चांगला वाईट कशात सजीव निर्जीव सगळीकडे तूच. शक्य आहे का मला हे समर्पण? मी प्रामाणिकपणे हो म्हणू शकतो, शक्य होत आहे. कारण इथं येतो ना मी, तेव्हा इथं काहीतरी चालू होत आहे ऍक्च्युअल मध्ये. मी हे अनुभवलेलं आहे. माझी जुनी विचारसरणी आणि एची तत्व यामध्ये जेव्हा घर्षण व्हायला लागतंय तेव्हा ते कॉन्फ्लिक्ट चालू होतंय. मी प्रत्येक वेळेस टॅली करणारा माणूस आहे, प्रत्येक क्षणाला. आणि मी करू शकतो म्हणून त्यांनी लिहून ठेवलंय. त्यांनी अशक्य असं काहीच लिहिलेलं नाहीये. सॉरी. आणि मी जेव्हा बघितलं मेन विरोधाभास की परिपूर्णता हा जो शब्द आहे, आमच्या दृष्टीने आम्ही परिपूर्ण होऊ शकत नाही, आम्ही काही संत महात्मे नव्हे. आणि त्यात त्यांनी सांगितलं की आमच्या मार्गावरती प्रामाणिकपणे चालणारा कुणी यशस्वी झालेला आम्ही पाहिलेला नाही. मग हा जो डिनायल आहे ना, हाच मला अध्यात्माकडे जाऊ देत नाही. सहिष्णुता, आता मी सांगत होतो की सहन करणं. दारू थांबली, खिशात पैसे नव्हते, अंगावर काहीच राहिलेलं नव्हतं शिल्लक. म्हणजे भौतिक परिस्थिती खूप चांगली होती, पण शरीराला असं हँगरला लटकवण्यासारखं आता कोणीतरी बोललं सेम अगदी तसं. काय शरीरात ताकद नाही, मानसिक ताकद नाही, काय खिशामध्ये दमडी नाही. मला खिशात पैसे असले की चरबी, खिशात पैसे नसले की आज पण पंक्चर असतो मी. हा काय गोळ आहे अजूनपर्यंत मला कळालेलं नाही. परंतु
ती सारखी भावना यायची की आपल्याकडे काही तर नाहीये, आपल्याकडे काही तर नाहीये, आपल्याकडे काही तर नाहीये. हे जे रितेपणाची भावना म्हणतो आपण, एकटेपणा, लोनलीनेस, जो हॉल्टमध्ये सांगितलं जातो. जर विचार केला प्रामाणिकपणे की चला खरंच आपण लय एकटा यार, लय वर्षापासून आहे अजूनही. कारण मी काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये होतो, पुण्यामध्ये 10-12 वर्ष राहिलेलो आहे. मी त्या डिस्कोज मध्ये सोबत गर्लफ्रेंड आणि मी लोनली फील करायचो. माझ्या बिचारा प्यार का मारा, उगीच नाही, उगीच असलो दर्द दिल, उगीच ते प्रॅक्टिस केलेलं आहे ऍक्च्युअल मध्ये. हे जे इथं लिहिलेलं आहे ना, हे वाक्य माझ्यासाठी गीत आहे की आमची मानसिक जडणघडणच तशी झालेली आहे. मी स्वतः प्रॅक्टिस करून माझ्या मेंदूला तसं केलेलं आहे. माझ्या मते त्या लेटर्सच्या ह्याला काय म्हणतात तो, बिल्ली लिहिलेली आहेत बघा. त्यामध्ये एका मी आर्टिकल वाचलेलं आहे की डॉक्टर बॉबनी लिहिलेलं होतं कुणासाठी ते उद्देशून, दारुड्यांना ह्यासाठी तुम्ही मीटिंगमध्ये ठेवा सॅनिटोरियमला पाठवायच्या आधी की त्यांचा, सॉरी आपल्या ह्याच्यामध्ये वैद्यकीय मतमध्येच आहे की दारुड्यांना तुम्ही मीटिंगमध्ये ह्यासाठी ठेवा हॉस्पिटलला पाठवण्याच्या आधी त्यांचा मेंदू विचार करण्यासाठी प्रवृत्त होऊ द्या. म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आणि माझा स्पॉन्सर मला काय म्हणतो, अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्म तिथं चालू होतं जिथे विज्ञान संपतं. पण 12x12ची प्रस्तावना ते काय सांगते, स्पष्ट लिहिलेले त्यांनी. हा एक आध्यात्मिक तत्व, अल्कोहोलिक अनॉनिमसच्या 12 पायऱ्या म्हणजे आध्यात्मिक तत्व. आणि एखाद्या अति दारू पिणाऱ्या माणसाला आनंदाने दारूपासून दूर राहून परिपूर्ण जीवन जगायचं असेल तर त्यांनी हे याचं आचरण केलं पाहिजे. अति अवलंबित्व नेहमीच अपयश आणतं. आणि माझं अति अवलंबित्व झालं होतं दारूकडं. मापात पिता आली असते तर मी पण कुठे यशस्वी झालेलो असतो. मीही खूप कमवलं गमवलं, खूप तो भाग वेगळाच आहे खूप. परंतु बॅलेन्सिंग लाईफ जमलंच नाही ना. पण आतापर्यंत जमलं नाही, मग यापुढेही जमणार नाही का. इथं वल्गना पण करू नको म्हटले. कारण मी जेव्हा बघतो इथं जुने जाणते सभासद ते जेव्हा बोलतात तशी वागतात तेव्हा लक्षात येतं होऊ शकतंय. झिरोतनं हिरो झालेले मी इथं अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये बघितलेले की ज्याला समाजाने म्हटलं होतं हे गेलेले हे उडलं आता काय राहिलं नाही, त्या माणसाकडे परत असे असं जाताना त्यांनी तोंड तरी उघडं राहायला पाहिजे. अशा प्रकारची प्रगती त्या माणसाने केली. सगळीच शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक, भावनिक. मेन सहिष्णुता जी आहे, बारक्या बारक्या गोष्टींवरून माझ्या मनामध्ये जळजळ चालू असायची. काय की चला हिने असं काय करायला लागली, आमचे वडील काय ऐकेनात, मला न सांगताच का पैसे खर्च केले, पैसे कमवायला काय करायला लागलो माझी मला माहिती, माझी सगळं मलाच माहिती. एकदा ओळख बोल. कार्यक्रम घरामध्ये, कामाच्या ठिकाणी आहे, नंतर समाजात आहे. समाज तर आज पण नाहीये माझ्याकडे, मी प्रामाणिकपणे सांगतो. घर आणि कामाच्या ठिकाणी या 2 गोष्टी राहिलेल्या आहेत. मग घरात उगीच सहन केल्यासारखं बरं ठीक हो कशाला, मला पटत नाहीये हे, नका बाबू माझ्या मनाच्या विरुद्ध. एकदा येऊन स्पॉट होण्यापेक्षा लहान आहे तोपर्यंतच ना. माझ्या स्पॉन्सरनी मला एक गोष्ट, मी एकदा बायकोला मारलं, म्हणजे माझं मारणं म्हणजे साधं नसतं, प्रामाणिकपणे सांगतो. तिला असं धाप लागे पण मी मारलं तिला. मग सगळी ती जत्रा जमली आणि मी गॅस सिलेंडर घेऊन बसलो. पेटवतो म्हणलं आहे कारण मी मेलो तर सगळेच मारायचं. एक्स्ट्रीमिस्ट, मूर्ख. म्हणजे काय वागायचं आणि काय करायचं कळायचं. सगळे घाबरून आज पण माझ्या घरी येत नाही सासरे. आज पण गॅस सिलेंडर घेऊन बसलो तुम्ही उघडून सगळ्याला सगळं म्हणून 8 महिन्याचं पोरगं होतं हातामध्ये, चुकून जर झालं असतं काय तर. पण त्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की सहन करायचं नाहीये. सहिष्णुता म्हणजे काय, हा मी पूर्वी चुका केलेल्या आहेत, तिच्या हातून आता चुकतंय, मी फक्त समजावून सांगू शकतो. सुधारायचं की नाही सुधारायचं ते तिच्या हातात आहे संपूर्ण. माझ्या स्पॉन्सरनी मला हे वाक्य खूप छान सांगितलं. हे कुठल्या पायरीतले मला आता नाही सांगता येणार, पण ते म्हणले तू त्याची आशा सोडला ना तुला ते मिळतंय. ही याची खासियत आहे. आणि मी जेव्हा फुलस्टॉप देऊन रिव्हर्स मध्ये बघतो ना, मी मध्यमुक्त राहील याची आशा सोडलो होतो, प्रामाणिकपणे सोडलो होतो. दुसरी गोष्ट, माझी बायको माझ्याकडे परत येईल याची आशा सोडलो होतो. मी परत पैसे कमवीन याची आशा सोडलो होतो. मी परत स्वतः 2 पायावरती उभा राहीन याची आशा सोडलो होतो. पण आज पण अशा अनेक गोष्टी ज्याची आशा आज पण मला सोडता येत नाही. माणूस आहे, भावना आहेत. बिल्डब्ल्यूनी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे, वी आर ह्युमन्स बिफोर अल्कोहोल, एक्सपेक्टेशन कॅनॉट लिव्ह अस टिल डेथ. म्हणजे मरेपर्यंत भावना नाही निघून, माझ्या तर भावना निघून गेला माणूस कसला राहिलो मी. मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्ही लोक नेऊन टाकता यायला हे गेलंय पाक म्हणून. तर भावना उपयोगाच्या आहेत, त्या वापरता आल्या पाहिजेत मला.
मग त्या वापरायसाठी या 2 कुबड्या दिलेल्या आहेत, पायऱ्या आणि रुढी. फक्त पायऱ्यांवरती माझं जीवन सुधारू शकतो, घर सुधारू शकत नाही मी. मला जर माझं खरंच जर घर सुधारवायचं असेल ना, 4थी रुढी माझा लाईफ चेंजिंग. तसं ग्रुपला स्वातंत्र्य आहे, स्वायत्तता आहे, एला धक्का नाही लागला पाहिजे. त्यांनी नम्र स्वरूपात वॉर्निंग दिलेली आहे. तसंच मी बायकोला वॉर्निंग दिली, तुला काय करायला घाल, शॉर्ट्स मध्ये फिर म्हटलं, चड्या घालून फिर, तुला कोण काय म्हटलं तर मी जबाबदार आहे म्हणून सांग. पण आपल्या नावाला आपल्या आडनावाला काय धक्का लागेल असलं तर काय केलीस, स्पष्टच खुल्या मनाने. ज्या दिवशी तिच्यावर असं करून आणलेला तुझा हक्क सोडला म्हणला आजपासून, नाही तो आपली चल सोडला, त्या दिवशी बसून पटलाय बोलत मी. म्हणजे आता हे इथं सांगावं की नाही सांगावं अशी भीती वाटते, कारण त्यावरती कॉन्फ्लिक्ट होते दोघीच, ते परत शेरेबाजी होती म्हणून मला नाही आवडत असं. पण मिळतं, सोडल्याने रिटर्न मिळतं. शपथ, मांजरीचं पिल्लू कसं असं सवय लागली की अंगावर लोळतं ना, तशी बायको लोळते. म्हणजे काय केलं नाही एक्स्ट्रा मी, माझ्याकडे तर पैसा पण नाही अजून, काही प्रतिष्ठा आलेली नाही अजून, काही नाही, खूप कष्टाने जीवन जगतोय आज. पण ते इमोशनल अटॅचमेंट, तो विश्वास, थांब चला हे. आता परवाच एक ह्या अनुभव सांगतो की ही मला समजलेलं अध्यात्म हे. नागदिवे असतात बघा, त्या दिवशी माझ्या घरात 4 लहान मुलं आहेत, माझी 2 भावाची 2, आणि ते नागदिवे करायचे होते आणि त्याला हरभऱ्याची भाजी लागती. आणि मी कामावरून यायला थोडंसं 8, 8:15 वाजले आणि त्यांचं चालू होतं हरभऱ्याची भाजी मिळाली नाही, मग आता मेथीचीच करू, हेच करू तेच करू. मग आमची आई म्हणली आता कुठं मिळणार जाऊ, मी म्हणलं मी आणतो. नाही त्यांनी आणतेच बघा तुम्ही म्हणली, बायको एवढंच म्हणली, त्यांनी आणतेच बघा तुम्ही. मला खरं तर इच्छा बी नव्हती बाहेर जायची. पण आता हिने एवढा विश्वास दाखवला, हिने घातलं आपल्याला परमेश्वराचं साकडे. हे 3 भाजी म्हणल्या फिरलो, मिळाली भाजी, आलो घेऊन. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आज समाधान आहे. पूर्वी काय होतं, त्यांनी ताजमहल बांधला ना, आम्ही काहीतरी वेगळंच बांधून दाखवतो असलं काहीतरी. पण तू आधी मर, तुझ्या जीवनपणी नको. भयानक क्लिष्ट झालं होतं हे. काय होतं, मला काय बोलायचंय आणि मला काय सांगायचंय ह्याला शब्द नव्हते माझ्याकडे, मला सांगता येत नव्हतं, मला करता येत नव्हतं. आजमधून मी पूर्वी पण चांगलाच होता, मी काय राक्षस नव्हतो. माझा फक्त बॅलन्स बिघडला होता. मला लहानपणापासून चांगलंच व्हायचं होतं, श्रीमंत व्हायचं होतं, पैसे कमवायचे होते, आई बापांना मर्सिडीज मध्ये फिरवायचं होतं, आज पण फिरवायचंय, सगळ्यांचं चांगलंच करायचं होतं. मला काय उठून धडा माणसं मारायची नव्हती किंवा काही वाकडं तिकडं करायचं नव्हतं. हे होत गेलं, चढण घडत गेली माझी. पण या गोष्टीसाठी मी जबाबदार आहे, मी कबूल केलेलं आहे आता. कारण आता यापुढे जे काही माझं होईल, चांगलं होईल किंवा वाईट होईल, वाईट तर काय होईल मला असं वाटत नाही. अजूनपर्यंत मी तरी ऐकलं नाही अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आला, सातत्याने मिटिंग करतोय, कार्यक्रमावर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि बघतोय जेवढं वाईट झालं. मी अजूनपर्यंत ऐकलं नाही 5-6 वर्षाच्या पासून, खरंच ऐकलं नाही. त्यामुळे मला या अल्कोहोलिक अनोनिमसच्या परमेश्वरावरती, या मिटिंगवरती नितांत शब्द आहे. म्हणजे सुईच्या टोकाच्या भोकायत सुद्धा काय असं किंतु परंतु राहिलेलं नाही आज, की असं होईल तर तसं होईल तर तसं होईल, अजिबात नाही. यातला महत्वाचा एक मुद्दा मी सांगतो, एक 5 मिनिटात मी थांबतो, वेळ झालेला आहे मलाही कळतंय. मनावरील ताबा, यानंतर दयाळूपणा, सहिष्णुता, चांगुलपणा, हे सहज आहेत. दयाळू, मी इतरांप्रती दयाळू आणि स्वतः बाबतीत कठोर राहिलं पाहिजे. बिग बुक मध्ये जे आहे हे दारू पिताना तर ठीक आहे, सुरुवातीच्या 90 दिवसात मी केलं, पण नंतरच्या वेळेस जेव्हा ऍक्च्युअली सांगितलं जातं ना की अल्कोहोलिझम इज अ फॅमिली डिसीज, तो मी जगलोय प्रामाणिकपणे, किंवा आज पण जगतो कधी कधी. आई बापांचा झालेला हिरमोड, बायकोच्या तुटलेल्या अपेक्षा, मगाशी जसं भाऊ म्हणले की बिस्किट देऊन सुद्धा आता उपयोग नाही, ते गेलेलं मी मिळवू शकत नाही. मग त्यावेळेस ह्या ज्या काही दिलेले छोटे छोटे मुद्दे आहेत ते खूप कामाला येतात. मला माझी मिळालेली, खूप किमतीने मिळालेली प्रसन्नता घडवू देत नाहीत सहजासहजी. कारण माझी एकदा प्रसन्नता गेली ना, ती परत यायला आठवडा लागतंय. त्या आठवड्यात मी काय तर नवीनच कुठं करून ठेवलेला असतो. त्यासाठी सातत्याने ऑलवेज अलर्ट. हे एला जे काही शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत ना, हे प्रत्येक शब्द वाक्य मला कामाला येत आहे. मी सहजच सोडून देतो, सहजच. 100% समर्पण. ठीक आहे, मी माणूस आहे, मला नाही जमणार, पण जितक्या वेळेस लक्षात येईल त्या वेळेस मी करायचा प्रयत्न करतो. या समर्पणातून श्रद्धा वाढते, श्रद्धेमधून अनेक गोष्टी मिळतात. कारण इथं स्पष्ट लिहिलेलं आहे, भीती श्रद्धा एकत्र नांदत नाही. मला अनेक अडचणी आहेत, भीती पण वाटते, पण मी भीतीग्रस्त नसतो. कारण जसं कळायला लागतं की आपल्यावरती भीतीग्रस्तपणा यायला लागलाय, आता काहीतरी पकडताय तुला निगेटिव्ह भावना, मी लगेचच फोन उचलतो. मग तो नवीन मेंबर असो किंवा माझा स्पॉन्सर असो, कोणीही असो, एचा मेंबर पाहिजे. ज्याशी जर माझी भावना नुसती बोललो ना, माझ्या मनातल्या मनात मला उत्तर मिळतंय. प्रामाणिकपणे सांगतो मी फक्त जर समजा तुमच्याशी शेअर करतोय, तर शेअर करता करता माझ्या कॉन्शियस मध्ये माझं उत्तर येऊन जात आहे.
आणि माझी भावनिक स्थिरचित्तता निर्माण. सायकोलॉजीमध्ये स्पष्ट दिलेलं आहे, जी लोक लहान वयात व्यसन करतात त्यांचा ॲमिग्डाला, सॉर्टेक्स म्हणून जो आपला बॉडी पार्ट आहे त्यामध्ये ॲमिग्डाला म्हणून एक पार्ट आहे की जो निर्णय क्षमता घेत असतो, तो बसतो. तो म्हणे माझा ॲमिग्डाला गेलेला असेल, आता मी काही चेक करायला गेलो तेवढे पैसे पण नाहीत माझ्याकडे, पण त्यांनी जे सांगितलं ते कमीत कमी मी विश्वास तर ठेवू शकतो ना. एका जुना ग्रंथ सभासदाने सांगितलंय मला हे. म्हणून तर म्हटलेलं ना, घाई गडबड आणि अनिर्णयकता हे श्राप मानतो मी, श्राप. चला जरा तरी काही गडबड केली की अनिर्णयकता येतेच. करू का नको, करू का नको, जाऊ का नको, हे का नको, ते का नको. किती वर्ष सोबत मेंबर असू दे, कार्यक्रम एक दिवसाचे यासाठी आहे. कोणच परिपूर्ण झालेलं नाही आजपर्यंत परमेश्वराशिवाय, आणि परमेश्वर तुमच्या रूपातूनच दिसणार आहे. तेंबे तेंबे तळीसाची. माझा स्पॉन्सर नेहमी सांगतो मला, 1 माइंड 4 हँड इज गॉड. तू आता इथं उभारलाय, मला एक काम सांग, मी तुझं काम करतो. झालं का नाही? एकच मेंदू तुझं एका फोनवरती दुसरं काम झालं. हाच परमेश्वर आहे. समजून घ्यावा लागतो परमेश्वर. तर मी आता भयानक बंडवृत्तीचा होतो ना, शिव्या घातलेल्या परमेश्वराला, नास्तिकपणे बोललेलो, काय काय केलेलं, या सगळ्या प्रॅक्टिसमधून मी पूर्णपणे माझ्या मनाचा गुलाम झालो होतो. ऍक्च्युली माणसाचं जीवन जे सर्वसामान्य माणसं असतात ना, ते बुद्धीने जगतात, ते मनाने जगत नाही. प्रत्येक जे नॉन अल्कोहोलिक आहेत त्यांना सुद्धा वासना आहे, त्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्यांच्याकडे तेवढी बुद्धी शाबूत आहे की ते फुलस्टॉप मारू शकतात, थांबवू शकतात, मनाच्या भावनेला लगेच आहारी पडत नाही. पण माझं तसं झालेलं नाहीये. मी मनाच्या गुलाम झालेला माणूस आहे. मन आधारी पडलेले म्हणतात तिथं सभासद कित्येक. मग मनावरील ताबा. माझा स्पॉन्सर मला म्हणला, चला दारूड आहे ना, दारू सोडून येते बारमध्ये. दारू सोबत आहे ना, दारूच्या बाटलीबरोबर आपलं मन पण बारमध्ये सोडून येते, म्हणून परत तिथे. देअर इज नो वन सिक्युरिटी इन ए, हे जे वाक्य बोललं जातं की अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये कुणीही 100% सेफ नाहीये. कोणच याची ग्वाही देऊ शकत नाही की मी 100% सेफ आहे. हा, तो आत्मविश्वास येतो की आता यापुढे दारू नाही पिणार, 100% मायामध्ये आलेला आहे तो की आता यापुढे नाही, परत दारू नाही, काही येऊ देत. परंतु जी ग्वाही आहे माझ्या वर्तनाची, 100% मी असाच वागेन मरेपर्यंत, ही मी पण देऊ शकत नाही. का? मनावरील ताबा. मनावरील ताबा एक अशी गोष्ट आहे ना मित्रांनो, की म्हणजे जमती ती. एखाद्या दिवशी मला पण जमत्या, नाही म्हणत नाही, उगीच सगळं स्वतःला नावं ठेवून घेण्यातच मी फार वैभव मानत नाही. गुण आणि दोष दोन्हींचे आढावे घ्यायचे. माझा जो थिंकिंग स्पीड आहे किंवा अल्कोहोलिकचा जो थिंकिंग स्पीड आहे सामान्य माणसाच्या 2.5 पट आहे. म्हणून तर किती बी मोडलेला असतो ते धाड करून उभारता लगेच. अरे कसं काय? त्याच्यामध्ये तेवढी रिगरस ऑनेस्टी आहे. मी जर प्रामाणिकपणा पकडला ना, असला हाराचा पकडला. माझ्या वडिलांचा व्यवसाय होता, एवढा अनुभव सांगेन मी थांबेन मित्रांनो, की करोनामधले 8 महिने तो व्यवसाय मी सांभाळत होतो. रोजचं एक 10-12 हजार रुपयाचं चलन होतं. मी 10 पैशाला हात लावलो नाही, सुट्ट्या 10 पैशाला, प्रामाणिकपणा. आणि बायको रोज 200 रुपये चोरायची त्यातून ठेवायची. आणि एक दिवस ते गट्टा सापडला मला. मी म्हणलं कुठनं आणले पैसे तू? एकतर मी संशयी स्वभावाचा, मी खूप बोललेलं आहे बायकोला. आणि म्हणजे कुठले तुम्ही दुकानात आणताना त्यातले मी काढून ठेवले. कानपणात मारली बायकोच्या. परत द्यायचे म्हणलं, एकदा माफी मारायची. एवढा विश्वास नाही का मी एवढे पैसे कमवून आणून द्यायला म्हणून ते परत तुला देणार नाही. तिने मला त्यावेळेस स्पष्ट सांगितलं होतं, तुम्ही दिवसभर घरात नसता, ते तुम्हाला पैसे देणार नाहीत, तुम्ही त्यांचं मन खूप मोडलेलं आहे. माझं ऐका, आपल्याला 2 लहान मुलं आहेत, मी त्यासाठी करते, मला काय हौस मौजेची अपेक्षा तुमच्याकडनं आता राहिलेली नाहीये. या वाक्यात किती स्पष्टपणे सांगितलं. म्हणजे अजून काय पाण उतारा करायचा राहिलेला नव्हता. 30 वर्षाच्या बायकोनी म्हणावं की तुझ्याकडनं काय अपेक्षा राहिली नाही, काय राहिली शिल्लक आयुष्यात जगायचं, हे मला त्या दिवशी कळत नव्हतं. आता तर जवानी सुरू झाली, ही म्हातारी झाली. म्हणजे खूप तो भावनिक कलह झाला आणि मी दिले ते पैसे परत. 2 डिसेंबर 2022. आणि ते बायकोचं बोलणं खरं झालं. नंतर काय थोडंसं झाले वादविवाद. मला त्यांना नावं ठेवायची नाही, मी त्यांना भयानक त्रास दिलेल्या आई वडिलांना, मी माझं समर्थन करणार नाही. पण ती परिस्थिती अशी होती, माझ्या कर्माची फळं माझ्या बायकोला, माझ्या मुलांना भोगावी लागली. आणि भाऊ म्हणला, मी दाखवलं त्याला सगळा हिशोब. माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस होता आणि मी खूप थाटामाटात करणार होतो. 50-60 हजार रुपयाचं बजेट काढलं होतं मी. सगळे लहान मुलांचे स्पेशल टॉईज वगैरे, पाणीपुरी, पावभाजी, मस्त एकदम जंगी. माझ्या घरापाशी एवढं स्टेज आहे, तेवढं माझ्या सोसायटीमध्ये ग्राउंड आहे, हे पूर्ण डेकोरेट करून असं एक 50,000 रुपयाचा जंगी प्लॅन केला मी. माझं म्हणलं, झालं का तुझं? मला जरा महत्वाचं बोलायचं आहे, शेताकडचं काम आहे. म्हणजे तळपायाची आग मस्तकाला गेली मित्रांनो. मी म्हणलं, मी बोलतोय महत्वाचं नाही, तुझं पुतणं तुला महत्वाचं नाही, माझा मुलगा तुला महत्वाचा नाही, मी रोडवरचा आहे. सनकच गेली. ते म्हणलं,
तू जेव्हा पीत फिरला ना तेव्हा 15 वर्ष मी हे सांभाळलो म्हणला. मी एकदा पण आजपर्यंत आई बापाला चिठ्ठी घेऊन हिशोब दाखवला नाही म्हणला. तू 8च महिने झाला दुकान सांभाळायला लागला, वगैरे लिहून काय दाखवायला लागला, काय काय नाटकं करायला लागला. तुझी तुला ठीक आहे म्हणजे ठीक आहे शक्य म्हणजे सोडून दिलं. प्रचंड भावनिक अस्ताव्यस्त झालेलं होतं. दारू पिण्याची वेळ होती कारण लायकी काढली होती भावानी डायरेक्ट शेवटच्या शब्दात की म्हणजे तुला जर एवढा दम आहे ना तुझ्यामध्ये तर 300 रुपयाचा केक स्वतःच्या कष्टाने आणून दाखवता पोरासाठी म्हटलं. आणि मी निशब्द झालो होतो, याला खाऊ का गिळू, फाडू का मारू, काहीच कळत नव्हतं मला. निघालो बाहेर, सकाळची वेळ होती. जड अंतःकरणाने स्पॉन्सरला फोन केला आणि झालेला प्रसंग खरा खरा सांगितला. स्पॉन्सरने समजूत काढली. मी वेगळा राहायचा निर्णय घेतला लगेचच तडकाफडकी. फ्लॅट घेतो, वेगळा राहतो, हे करतो ते करतो. स्पॉन्सरला माझी पूर्ण हकीकत माहीत असल्या कारणे त्यांनी सांगितलं वेगळा राहू नकोस, फरफट होईल, मुलं लहान आहेत तुझी, तुझं आर्थिक उत्पन्न काही नाही आहे, बायकोची तारांबळ उडेल, अजून लोकांकडे हात पसरावं लागतील, शांत राहा, वेळ त्याला उत्तर देईल म्हटले. आणि शेवटचं वाक्य त्यांनी मला सांगितलं की काय खोटं बोलला तुझा भाऊ, काय खोटं बोलला, आहे का आपली लायकी 300 रुपये कमवायची. मी त्या दिवशी खूप तळमळून परमेश्वराला प्रार्थना केली की मला काही करून स्वतःच्या पैशांनी कष्टाने माझ्या पोराचा वाढदिवस करायचा. आणि तो मी केला. स्वतः जे करावे लागतील. मी आयुष्यामध्ये कोणाच्या हाताखाली काम केलेलं नव्हतो. वडिलांचा व्यवसाय, शिक्षण झाल्यानंतर कधी हे हाताचं कप काळं केलेलं नव्हतं किंवा तांब्या उचललेला नव्हता. मी भिकारी काम केलो 350 रुपयासाठी. तो केक आणला म्हणजे मजदुराचं जे काम असतं. आपले ए मेंबर्स होते, इंजिनियर होते आणि त्यांची रस्त्याची साईड चालू होती. त्यांनी सांगितलं मला की इथे इथे जा, इथे इथे आहे, तुम्हाला रोख पगार मिळून जाईल. केलो. 8 दिवस करत राहिलो ते काम. स्पॉन्सरला सुद्धा माहित नाही, कोणाला माहित नाही. बायकोला थोडाफार अंदाज आला की यांनी काहीतरी जे करायचं नाही ते करायला लागलाय, कारण हातपाय काळे असायचे. बायको विचारायचा प्रयत्न करायची आणि त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो, आत्मबळ आलं, मी उभा राहू शकतो. आज एक सोलापूरमधला यशस्वी कॉन्ट्रॅक्टर आहे. 2च वर्ष लागली, 2च वर्ष. खूप सफल जिंदगी जगतोय आज. अडचणी अनेक आहेत, अनेक जे भूतकाळात केलेल्या गोष्टी आहेत त्या अनेक अजून पण तशाच आहेत. पण 2 वर्षात मायाबरोबर होऊ शकतं, तुमच्यासोबत पण होऊ शकतं, हे गॅरंटेड सांगतो. आणि शेवटचा भाग नम्रता. नम्रता मी ह्याच्यामध्येच मानतो की मला मान्य झालं मी दारुडा आहे. ह्याच्यापेक्षा मोठी नम्रता माझ्यासाठी काय नाही भाऊ. मला मान्य होणं की मी दारुडा आहे. दारुडा जसं एक वरदान पण आहे, एक लांछन पण आहे. तर ते माझी मी ठरवायचंय मी आहे की नाही आहे. मला मान्य झालं ना, बाद झालं. मला बाकीच्याशी काही देणं घेणं नाही आहे. कारण माझे मार्गदर्शक मला एक वाक्य खूप छान सांगितलं, तेवढं सांगतो मी थांबतो की जो संघर्षात जगतो तो काळात दिसतो. काळ हा संघर्षाचा आरसा आहे. त्या व्यक्तीने जरी नाही सांगितलं ना तरी तो काळ ओरडून सांगतो या माणसाने काय केलं आणि काय नाही. माझ्या बाबतीत तेच झालं मित्रांनो. तुम्ही सगळ्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. सर्वप्रथम नवजीवन समूह सातारा यांचा मी खरंच शतशः ऋणी आहे. जे काही मी बोललो तर चुकलं असेल तर माझं आहे. जे काही चांगलं एक वाटलं असेल ते मला स्पॉन्सर, हे अल्कोहोलिक शरणागतीचे तत्व, त्यातून झालेलं वाचन, शब्दाला शब्द या वर्गातून मिळालेला आहे मित्रांनो. त्यात माझं स्वतःचं वैयक्तिक काहीही नव्हतं. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलं. धन्यवाद. थँक्यू.